हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते. मी आहे रचिता. आज मी बनवणार आहे शाही पनीर. तर शाही पनीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. शाही पनीरसाठी लागणारं आहे पनीर, कस्तुरी मेथी, लाल तिखट मसाला, हळदी, गरम मसाला आणि मीठ. आणि भाजणी वाटण्यासाठी लागणार आहे कांदा, टमाटर, मिरची, आलं, लसूण आणि हे अख्खे मसाले जसं की हे तेजपत्ता आहे, इलायची आहे, लवंग आहे, दालचिनी आहे आणि थोडे 2-3 दाणे काली मिरचीचे आहे. आणि मी काजूच्या ऐवजी बदाम घेतलेत, कारण माझ्याकडे काजू नाहीत म्हणून मी बदाम घेतलेत. तर बदाम भिजवून त्याचे साळे काढून त्याचे मी घेतलेले आहेत. तर पहिलं मला करायचं आहे, गॅस चालू, त्यामध्ये मला हे सर्व घालून घ्यायचं आहे. आणि दुसरी वस्तू ॲड केले, मक्खन म्हणजे बटर, अमूल बटर घेतले, हे सुद्धा लागणार आहे. आता हे सर्व मी घालून घेते. कांदा, हे अख्खे मसाले, इलायची मी 4 घेतलेल्या होत्या. त्यामध्ये थोडंसं अमूल बटर घालते. हे जे अमूल बटर आहे ना, एवढं मी यामध्ये घालून घेते. आता याला शिजवून घेते झाकण मारून. पाच 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. गरम पाणी सुद्धा लागणार आहे, तर ते पण गरम करायचं आहे. आता मी घेतले पॅन, तर मी गॅस चालू केले. आता त्यामध्ये ही कस्तुरी मेथी शेकून घ्यायची. केव्हा पण कस्तुरी मेथी वापरायची झाली तर पहिलं थोडं त्याला शेकून घ्यायचे, रोस्ट केल्याचे. तर ते करून घेतल्यावर तिला चांगलं सुगंध येतं. ते थोडं गरम होते, काढून घेते. हे रोस्ट झालेले आहे. तर ह्यामध्ये थोडंसं बटर घालून, हे थोडंसं बटर घालते आणि त्यामध्ये हे पनीर घालते. पनीरला थोडं फ्राय करून घ्यायचं. ती कस्तुरी मेथी आहे ना, ते तिला सोडून घ्यायचे. जरा कडक कडक झालेली आहे, शेकोलीमुळे ते कडक झाले. थोडा असे हातामध्ये घेऊन तिला ते चोरडून घ्यायचे. आता याला मी उकळून बघते. टमाटर शिजायला आले. आता मी यामध्ये मीठ आणि हे जे लाल मिरची पावडर आहे ती मी यामध्ये घालते. अगर तुमच्याकडे काश्मीरी मिरची अख्खी असेल तर तिला कोमट पाण्यामध्ये भिजवून मग ते ह्यामध्ये घालायचे. पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हा मसाला वापरते. हे काश्मीरी मसाला आहे, तो मी वापरून घेते. यासाठी फ्रेश क्रीम लागते, पण माझ्याकडे फ्रेश क्रीम नाही म्हणून मी 1 कप या 1 वाटी दूध वापरते. झाकण मारून घेते थोडा वेळ. आता ह्या पनीरला असं फ्राय करून घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने झालंय फ्राय. आता याला गॅस बंद करते. आता मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता यामध्ये
मी आता हे मी बदामचे तुकडे करून घेते, वाटायला मग जड जाणार नाही. आता हे मी यामध्ये बदामचे तुकडे घालून घेतले, थोडं याला पलटून घेते. गॅस स्लो ठेवला आहे. आता यामध्ये मी आलं आणि लसूण घालून घेते. आता याला थोडा वेळ झाकण मारून ठेवते. झाकण मारून ठेवायच्या आधी हा जो मी गरम पाणी केलं आहे, हे जे गरम पाणी केले ते घालून घ्यायचं. पाहू शकता मी किती पाणी गरम केलंय. आता याला थोडं उकड येईपर्यंत झाकण मारून ठेवते. आता झाकण उघडून बघूया. अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता मी याला थंड करायला ठेवते. वाटायच्या आधी हे जे आपण अख्खे मसाले घातलेले आहेत ना, ते आपल्याला काढून घ्यायचे, कारण ते वाटायचं नाही आहे. आता हे अख्खे मसाले आहेत ना, तेजपत्ता हे सर्व काढून घ्यायचे. हे दालचिनी ती सुद्धा काढायची आहे. लवंग आणि इलायची ती ठेवायची आहे. आता हे मिरची सुद्धा मी काढते. हे मसाल्याचं काम झालेलं आहे, आता जास्त त्याचं काम नाही आहे, ते आता काढून घ्यायचं. आता त्याला थंड काय ठेवते, 5-10 मिनिटासाठी थंड काय ठेवते, नंतर मग त्याला वाटून देते. तर अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलं आहे. आता कढईमध्ये मी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं बटर घालून घ्यायचं. बटर म्हणजे मक्खन. तेल आता असं घालून घ्यायचं. हे गरम होईपर्यंत. आता हे गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता मला लाल मिरची पावडर घालून घ्यायची. त्यानंतर हळदी, मीठ, गरम मसाला वरून घालायचं. जर भाजी झाल्यानंतर वरून घालायचं. आणि आता हे वाटलेलं वाटण घालायचं. आता याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं वाटणाला. थोडा वेळ तेल झाकून ठेवते, कारण ते चितळे मारतील. आणि याला स्लो ठेवते गॅसला. आता मी हे झाकून घेऊन बघते आणि त्यामध्ये आता कस्तुरी मेथी घालते. आणि आता यामध्ये गरम मसाला वापरते. गरम मसाला मी थोडासाच घेतला होता. ग्रेव्ही खूप छान झालेली आहे. अशी ग्रेव्ही व्हायला पाहिजे. अगर तुम्हाला दही ॲड करायचं असेल तर दही चांगला फेटून सुद्धा यामध्ये वापरू शकता, पण मी वापरत नाही, कारण मी जे टमाटर वापरलेत ते आंबट असतात, म्हणून मी दही नाही वापरले. आता मी हे पनीर घालते यामध्ये. आता याला थोडा वेळ झाकून ठेवते, 2-5 मिनिटासाठी. आता मी झाकण उघडून बघते. खूप छान खुशबू येते. आता यामध्ये मी दूध ॲड करते. अगर तुम्हाला चीज पण टाकायचं झालं तर चीज घिसून टाकू शकता, पण मी हे सगळं नाही आता करत आहे, कारण गरमीचं सीझन आहे. त्यामुळे मी ही वस्तू वापरत नाही आहे, पण गरमीमुळे पचायला जड जातं. आता याला थोडा वेळ शिजून देऊया. तर हे साई पनीर झालेलं आहे. आता मी कोथिंबीर घेतली बारीक चिरून, त्यामध्ये घालते. तर अशा पद्धतीने बनवायचं आहे साई पनीर. जेव्हा आपण बनवतो
तेव्हा आपल्याला पाणी जेव्हा ॲड करायचं असेल तेव्हा गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी नाही घालायचं. आता हे झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालते. पाहू शकता अशा पद्धतीने झाले शाही पनीर. तर गाईस ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.